सिंधुजन अकादमीचे मान्य डॉक्टर सुजित शिंदे सर यांनी आधुनिक भारत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे निर्माते असणाऱ्या सयाजीराव महाराजांच्या विशाल कार्याचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने 29 मार्च ते 4 एप्रिल या 7 दिवसीय सयाजी शिंदे व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. जनतेला ज्ञानसंपन्न बनवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेल्या सयाजीराव महाराजांच्या सर्वच क्षेत्रातील पायाभूत योगदानाची माहिती पुरोगामी महाराष्ट्राला या व्याख्यानमालेच्या निमित्ताने होईल. याबद्दल सर्वप्रथम मी सुजित शिंदे सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय बाबा बांडसरांनी 10 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सयाजी साक्षरता महाप्रकल्पाचा परिणाम म्हणून आज आधुनिक भारताच्या इतिहासात अदृश्य असणारा सयाजीराव महाराजांचा गौरवशाली इतिहास जगापुढे येऊ लागला आहे. साकेत प्रकाशन व महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या या महाप्रकल्पाला 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती ही स्वतंत्र समिती स्थापन करून भक्कम पाठबळ दिली. या सर्व एकत्रित प्रयत्नातून आज अखेर महाराजा सयाजीरावांसंदर्भातील एकूण 105 संदर्भ ग्रंथांची निर्मिती झाली आहे. आदरणीय बाबा बांडसरांनी या सयाजी साक्षरतेच्या महाप्रकल्पामध्ये आम्हा नवसयाजी अभ्यासकांना सहभागी करून घेत आम्हाला वेळोवेळी खंबीर पाठबळ दिली. त्याबद्दल मी त्यांच्या प्रतीही ऋण व्यक्त करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. प्राच्यविद्या संवर्धक महाराजा सयाजीराव गायकवाड. आपल्या समाजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मनुष्याला प्राचीन ग्रंथ व हस्तलिखिते मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरतात. या प्राचीन ग्रंथ व हस्तलिखितांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा प्राच्यविद्या म्हणून ओळखली जाते. प्राच्यविद्येमध्ये भारतीय तसेच अन्य पौरात्य राष्ट्रांच्या संस्कृती, धर्म, तत्वज्ञान यांच्या अध्ययनाचा व संशोधनाचा प्रामुख्याने समावेश केला जातो. वैदिक धर्माव्यतिरिक्त जैन, बौद्ध, इस्लाम इत्यादी धर्मांचा आणि संस्कृती व्यतिरिक्त पाली, प्राकृत व अन्य प्रादेशिक भाषांचे अध्ययन व संशोधनाची प्राच्यविद्येमध्ये समावेश केलेला आहे. 18व्या शतकात युरोपातील प्रबोधन युगात या ज्ञानशाखेचा प्रामुख्याने विकास झाला. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेच्या कामाचा आढावा घेत असताना आधुनिक भारतातील प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील काम समजून घेणे आवश्यक ठरते. कारण आपल्याकडे आजही प्राच्यविद्या संस्था हा विषय फारसा चर्चिला जात नाही. याचबरोबर बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेच्या कामाचे वेगळेपण समजून घेत असताना ते भारतातील इतर प्राच्यविद्या संस्थांच्या कामाची तुलना करून समजून घेणे अधिक महत्वाचे आहे. भारतामध्ये सुरू झालेल्या प्राच्यविद्या संस्थांपैकी काही प्रमुख संस्था आपण या ठिकाणी पाहत आहोत. यामध्ये पहिली एशियाटिक सोसायटी कोलकाता, द गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज कोलकाता, अध्ययर लायब्ररी अँड रिसर्च सेंटर, ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर, विश्वेश्वरानंद विश्वबंधू इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत अँड इंडोलॉजिकल स्टडीज पंजाब, संस्कृत मद्रास कॉलेज मद्रास, मिथिक सोसायटी बेंगलोर, ओरिएंटल रिसर्च अँड मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी त्रिवेंद्रम, संस्कृत साहित्य परिषद कोलकाता, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे, ओरिएंटल इन्स्टिट्यूट बडोदा आणि संस्कृत अकादमी चेन्नई. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भारतातील प्राच्यविद्येच्या प्रसारात महत्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या प्राचीन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्राचीन ग्रंथांच्या हस्तलिखित पोथांचा संग्रह, संरक्षण आणि संपादन करण्याचे महत्व महाराजांनी जाणले. 1887च्या पहिल्या युरोप दौऱ्यात असताना सयाजीरावांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावरून प्राचीन ग्रंथांचे संवर्धन करण्याची दृष्टी अगदी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर 7व्या वर्षी म्हणजेच वयाच्या 24व्या वर्षी सयाजीरावांमध्ये स्पष्टपणे आढळते. ही बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेची खऱ्या अर्थाने पायाभरणीच होती. पुढे 1893 मध्ये बडोद्यातील विठ्ठल मंदिरात संस्कृत हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला. सुरुवातीला या संस्कृत हस्तलिखितांचे संवर्धन बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररीत करण्यात आले. ही प्राच्यविद्या संस्थेची अनौपचारिक सुरुवात होती. या संग्रहात महाराजांचे बंधू संपतराव गायकवाड यांच्या 630 छापील वैयक्तिक ग्रंथसंग्रहाची भर पडली. पुढे यज्ञेश्वर शास्त्री यांच्या 446 हस्तलिखितांसह छापील ग्रंथ, याचबरोबर महाराणी चिमणाबाई यांच्याकडून राजवाड्यातील 5 चित्रांची धातुपट्टी या संग्रहास भेट मिळाली. यामध्ये महाभारत, भागवत, भगवद्गीता, हरिवंश यांचा समावेश होता. प्रारंभी पाटण व काही इतर ठिकाणाहून हस्तलिखितांचे संकलन, अध्ययन व अनुवादाची जबाबदारी महाराजांनी मनुबाई द्विवेदी
अनंतकृष्ण शास्त्री यांच्यावर सोपवली. अनंतकृष्ण शास्त्री यांच्याकडे संपूर्ण भारतभर फिरून प्राचीन हस्तलिखिते जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली. 7 वर्षांच्या भ्रमंतीतून त्यांनी 10,000 हस्तलिखिते जमा केली. या सर्व प्रयत्नातून 1933 पर्यंत 13,984 हस्तलिखितांचा संग्रह बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो. दागिने पुन्हा बनवता येतात, मात्र एखादी पोथी नष्ट झाली म्हणजे त्यातील ज्ञान संपुष्टात येते. त्यामुळे पोथ्या या स्वतःच्या आभूषणांपेक्षा अधिक महत्वाच्या आहेत असे महाराज मानत. म्हणून महाराजांनी स्वतःचे दागिने ठेवण्याच्या लंडनच्या कंपनीने तयार केलेल्या अग्निसंरक्षक कवच असलेल्या अतिशय मोठ्या तिजोऱ्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन करण्यासाठी प्राच्यविद्या मंदिरासाठी दिल्या होत्या. सयाजीराव महाराजांनी आपल्या साक्षर जनतेला ज्ञानी बनवण्याच्या उद्देशाने विविध ग्रंथमाला सुरू केल्या. त्यातील प्रमुख ग्रंथमाला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये बाल ज्ञानमाला म्हणजेच गर्ल्स नॉलेज सिरीज, बाल संगीतमाला, गर्ल्स म्युझिक सिरीज, ज्ञान मंजुषा, कॅस्केट ऑफ सायन्स सिरीज, प्राचीन काव्यमाला, एन्शियंट पोएट सिरीज, राष्ट्र ग्रंथमाला, स्टोरी ऑफ नेशन सिरीज, महाराष्ट्र ग्रंथमाला आणि पाकशास्त्र तसेच क्रीडामाला या ग्रंथमालांच्या माध्यमातून आपल्या जनतेला बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती बनवण्यासाठी या मालांव्यतिरिक्त काही ग्रंथ स्वतंत्रपणे देखील प्रकाशित केले. याचबरोबर संस्कृत संशोधनाशी संबंधित हिंदू धर्मशास्त्र आणि 24 खंडातील पाटण हस्तलिखित भाषांतरमाला या 2 विशेष ग्रंथमाला देखील सुरू केल्या होत्या. यानंतर सप्टेंबर 1914 मध्ये संस्थानातर्फे आदेश काढून C.D. दलाल यांच्या नेतृत्वाखाली पाटण आणि इतर जैन भांडारांचे सर्वेक्षण महाराजांनी करून घेतले. यानंतर C.D. दलाल यांना दिलेल्या अहवालावरून तेथे सापडलेल्या दुर्मिळ कागदपत्रांचे प्रकाशन करण्यासाठी महाराजांनी गायकवाड ओरिएंटल सिरीज ही विशेष ग्रंथमाला सुरू केली. 1915 मध्ये सुरू केलेली ही ग्रंथमाला 1916 मध्ये आपला पहिला ग्रंथ काव्यमीमांसा या रूपाने प्रकाशित करून सुरू झाली. या ग्रंथातील 1924 मध्ये दुसरी आवृत्ती आणि 36 मध्ये तिसरी आवृत्ती देखील प्रकाशित केली. पाटण आणि जैसलमेर वगळता संपूर्ण भारत आणि प्रदेशात सुद्धा त्यावेळी काव्यमीमांसा या संदर्भातील ताडपत्र उपलब्ध इतर ठिकाणी नव्हते. गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये फक्त प्रकाशित झालेली ही जगातील पहिली प्रत. काव्यमीमांसा या ग्रंथाच्या सुरुवातीस पाटण येथे सापडलेल्या 13व्या शतकातील काव्यमीमांसाचे ताडपत्र समाविष्ट करण्यात आले आहे. यावरून आपल्याला या ग्रंथाचे अनन्य स्थान लक्षात येते. सुरुवातीला या मालेत प्रत्येक ग्रंथाच्या फक्त 500 प्रती छापल्या जात. त्यापैकी 125 प्रती वाचनालयांना व संशोधकांना मोफत वाटल्या जात असे. हळूहळू गायकवाड ओरिएंटल सिरीज पाश्चात्य संशोधन पद्धती आणि प्रकाशन संहितेनुसार हस्तलिखितांच्या संशोधित आवृत्त्या प्रकाशित करू लागली. हिंदू, बौद्ध, जैन या प्रमुख भारतीय धर्मांच्या दुर्मिळ आणि मौलिक हस्तलिखितांचे चिकित्सक संपादन आणि प्रकाशनाचे ऐतिहासिक काम या संस्थेच्या माध्यमातून सयाजीरावांनी सुरू केले. यामध्ये गुजराती, संस्कृत, पाली, अर्धमागधी, अरेबिक आणि पोर्तुगीज भाषेतील ग्रंथांचा समावेश केला होता. 1916 ते 1939 अखेर या ग्रंथमालेत 84 ग्रंथ प्रकाशित झाले. सयाजीरावांच्या मृत्यूनंतर आज अखेर ही ग्रंथमाला सुरू असून 187 ग्रंथ या मालेत प्रकाशित आहेत. या मालेत प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या दर्जामुळे बडोदा प्राच्यविद्या संस्थेने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती आणि आजही ती कायम आहे. अत्यंत कमी काळात गायकवाड ओरिएंटल सिरीजचा आंतरराष्ट्रीय दबदबा एवढा वाढला होता की महाराज एकदा इंग्लंडच्या इंडिया ऑफिस ग्रंथालयात गेले असता या सिरीजचे प्रणेते म्हणून त्यांना प्रथम प्रवेश देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बडोदा संस्थानचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख राजरत्न जनरल नानासाहेब शिंदे यांनी त्यांच्या घोड्यावरील मर्दानी खेळ या ग्रंथात मराठा साहित्य संमेलनाच्या 19व्या अधिवेशनात नानासाहेब शिंदेनी केलेले भाषण प्रसिद्ध आहे. या भाषणात बडोदा प्राच्यविद्या संस्थेचे आणि गायकवाड ओरिएंटल सिरीजचे महत्व अधोरेखित करताना नानासाहेब शिंदे म्हणतात, बडोदा संस्थानातील दुसरी सांस्कृतिक संस्था म्हणजे प्राच्यविद्या मंदिर ही होय. या संस्थेचे उद्घाटन श्रीमंतांनी स्वतः केले व तिची जोपासनाही मोठ्या आस्थेने चालवली.
भारतवर्षाच्या राष्ट्रीय वाङ्मयाचे व संस्कृत भाषेचे ही संस्था करीत असलेले कार्य महनीय आहे. संस्थेतर्फे प्रसिद्ध होणारी सुविख्यात गायकवाड प्राच्य ग्रंथमाला आज सुधारलेल्या सर्व जगात प्रस्तुत असून तिने संस्थानाला सर्व जगात अखंड कीर्ती प्राप्त करून दिली आहे. अभ्यासयुक्त संस्करणानंतर अनेक पुस्तके ही संस्था प्रसिद्ध करते. प्राचीन हिंदी, संस्कृत व इतिहास यांना उपकारक अशी महत्वाची व मौलिक साधने या मालेत प्रसिद्ध झाली असून नष्टप्राय समजले गेलेले कितीतरी ज्ञान या संस्थेने विस्मृतीतून प्रकाशात आणले आहे. या सिरीज बद्दल जगातील काही नामवंत नियतकालिकांचे अभिप्राय उपलब्ध आहेत. या संदर्भात फ्रेंच स्कूल ऑफ ओरिएंटलचे डीन सेल्विन लेवी म्हणतात, भारतात सध्या प्रकाशित होत्या अशा सिरीज मध्ये ही सिरीज सर्वश्रेष्ठ आहे. लंडनचा एशियाटिक रिव्ह्यू म्हणतो, पौरात्य देशातील अशा सिरीज मधील ही एक सर्वोत्तम सिरीज आहे. द लंडन टाइम्स ची साहित्यविषयक पुरवणी म्हणते, पाश्चात्य ज्ञान व्यवस्थेसाठी ही एक मौल्यवान उपलब्धी आहे. याचे श्रेय संपादकांबरोबरच सयाजीरावांनाही आहे. गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये प्रकाशित झालेले प्रमुख ग्रंथ म्हणजे भरतमुनींचे नाट्यशास्त्र, सोमदेवकृत मानसोल्लास, धारानरेश भोजकृत, सार समरांग सूत्रधार. याचबरोबर 1938 मध्ये प्रकाशित झालेला द फॉरेन व्होकॅब्युलरी ऑफ द कुराण हा सयाजीरावांचा इस्लाम विषयक सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट करतो. परमानंद गोविंद नेवासकर यांनी अनुपुराण हे शिवचरित्र लिहिले. त्यांचा पुत्र देवदत्त व नातू गोविंद यांनी संभाजी महाराजांविषयी केलेले संस्कृत काव्यलेखन म्हणजेच परमानंद काव्य. या काव्याला प्रवांद काव्य हे नाव रियासतकार सरदेसाई व जद्दुनाथ सरकार यांनी 1952 मध्ये मूळ संस्कृत संहिता गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये प्रकाशित करताना दिले होते. सर्वाधिक काल प्राच्यविद्या संस्थेचे संचालक पद सांभाळलेले विनोतोष भट्टाचार्य हे बौद्ध धर्मावरील तंत्र संप्रदायावरील अधिकारी पंडित म्हणून जगविख्यात आहे. 1924 मध्ये सयाजीरावांनी त्यांना प्राच्यविद्या संस्थेच्या गायकवाड ओरिएंटल सिरीजचे संपादक म्हणून आणले. 1927 ला त्यांना प्राच्यविद्या संस्थेचे संचालक केले आणि 1952 ला ते या पदावरून निवृत्त झाले. म्हणजेच एकूण 19 वर्ष हा बौद्ध पंडित बडोद्यात होता. त्यांच्या कारकिर्दीत प्राच्यविद्या संस्थेने वेगाने प्रगती केली. महाराजांनी त्यांच्या विद्वतेचा सन्मान म्हणून भट्टाचार्यांना राजरत्न व ज्ञानज्योती या पदव्या दिल्या. मूळचे बंगालचे असणारे भट्टाचार्य बडोद्याचे भट्टाचार्य म्हणून जगभर ओळखले जातात. ब्राह्मणी, जैन अभ्यासातून त्यांनी बौद्ध धर्मातील तंत्र संप्रदायाचे अनन्य महत्व उजेडात आणले. ज्याप्रमाणे हिंदू तंत्र संप्रदायाने बौद्ध धर्मातील वज्रयानातून तांत्रिक संप्रदाय उसना घेतला आहे, त्याचप्रमाणे महायान पंथातील तत्वज्ञांनी हेतुता आणि जाणीवपूर्वक हिंदू देवता बौद्ध तंत्राशी जोडून घेतल्या. मध्ययुगीन हिंदू परंपरेतील शक्ती देवता आणि महायान पंथातील शोधून काढले. त्यांचे हे सर्व योगदान एकूणच बौद्ध धर्माच्या बुद्धोत्तर तत्वज्ञानाचे हे योगदान पाहता सयाजीरावांनी प्राच्यविद्या संस्था 29 वर्षे भट्टाचार्यांच्या ताब्यात का दिली होती याचा खुलासा होतो. कॉम्रेड शरद पाटील यांनी याच दिशेने बौद्धिक प्रवास करून नवी तत्वज्ञानात्मक मांडणी केली. 1990च्या दशकात बौद्ध तत्वज्ञान वर्णव्यवस्था अंताचे कार्यक्रम घेतले. ते जाती व्यवस्था नष्ट करण्याचा कार्यक्रम तयार करू शकत नाही. त्यासाठी बुद्धोत्तर, असंग, वस्तुबंधू, दिग्नाक, धर्मकीर्ती आणि अशोघोष यांचे तत्वज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, कारण ते जाती व्यवस्थेचे खंडन करणारे आहे, अशी क्रांतिकारक मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. या संदर्भात महायान तत्वज्ञानाच्या आधारे सौप्रांतिक मार्क्सवाद हा सिद्धांत आणि जाणीव-नेणीवेचे प्रमाणशास्त्र ही अभ्यास पद्धती विकसित केल्यानंतर 2004 मध्ये कॉम्रेड शरद पाटील म्हणतात, अशोघोषाच्या तथावादाचे परत्व तथाता होते आणि त्याचा अर्थ समता असा होत होता. हे लक्षात घेतले म्हणजे महायानाला बुद्धाची वर्णांतिक समता जात्यंतिक समतेच्या उच्चतर पातळीवर घेऊन जायची होती हे स्पष्ट होईल. भट्टाचार्य यांनी केलेली मांडणी आणि जात्यंतासाठी कॉम्रेड शरद पाटील यांनी महायान पंथाचा शाक्त पंथाशी केलेला समन्वय यांची तुलना केली असता त्यांच्यातील साम्य स्पष्टपणे पुढे येते.
24 वर्षे बडोदा प्राच्यविद्या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या विनोदेश भट्टाचार्य यांच्या बडोदा प्राच्यविद्या संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. यामध्ये भट्टाचार्य यांनी संपादित केलेला साधनमाला ग्रंथाचा पहिला खंड 1924 मध्ये, तर दुसरा खंड 1928 मध्ये प्राच्यविद्या संस्थेच्या गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या आराधनेसाठी करावयाच्या विधींची अथवा साधनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भट्टाचार्य यांचा टू वज्रयान वर्क्स हा ग्रंथ 1929 मध्ये प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये तांत्रिक बौद्धवादाचा उगम आणि विकासाचा इतिहास यात मांडला आहे. त्याचबरोबर ज्ञानसिद्धी ग्रंथातील उपदेशाचे महत्व देखील यामध्ये विशद करण्यात आले आहे. त्यानंतर गुह्य समाजतंत्र अथवा तथागत गुह्य हा भट्टाचार्यांनी संपादित केलेला मूळ संस्कृत ग्रंथ 1931 साली गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आला. भारतातील तंत्र संप्रदायाशी संबंधित साहित्याच्या चिकित्सक अभ्यासावरील या ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आहे. इसवी सन 3ऱ्या शतकातील असंग या बुद्धोत्तर महायान पंथातील तत्वज्ञानाच्या काळात लिहिल्या गेलेल्या तांत्रिक बुद्धवादावरील ग्रंथांपैकी हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. त्यानंतर शक्ती संगम तंत्र या ग्रंथाचा दुसरा खंड 1941 मध्ये, तर तिसरा खंड 1947 मध्ये प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ एकूण 4 खंडांचा होता. शक्ती संगम तंत्र ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात ताराखंड हे संस्कृत हस्तलिखित संपादित करण्यात आले, तर तिसऱ्या खंडात सुंदरी खंड हे संस्कृत हस्तलिखित संपादित करण्यात आले. या दोन्ही संस्कृत हस्तलिखितांच्या विविध आवृत्त्या बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने बंगालची रॉयल एशियाटिक सोसायटी, नेपाळच्या ढाका विद्यापीठातील दरबार लायब्ररीतून संकलित केले होते. 1949 मध्ये बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने प्रकाशित केलेला भट्टाचार्य यांचा निष्पन्न योगावली हा एक महत्वपूर्ण ग्रंथ होता. हा मूळ ग्रंथ विक्रमशिला राजवटीत अभयकर गुप्त या महापंडितांनी लिहिला होता. हा ग्रंथ चीनमधील पिपिंग या शहरात मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या पुतळ्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास भट्टाचार्य यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त केला. 1893 मध्ये महाराजांनी प्राच्यविद्या संस्थेच्या पायाभरणीला सुरुवात केली होती. सुरुवातीस ही संस्था बडोदा येथील मध्यवर्ती वाचनालयाचा एक भाग म्हणून कार्यरत होती. गायकवाड ओरिएंटल सिरीजच्या माध्यमातून सुरू केलेल्या कामाची प्रगती विचारात घेऊन 1 सप्टेंबर 1927 मध्ये बडोदा प्राच्यविद्या मंदिर ही स्वतंत्र दर्जा असणारी संस्थेची विधिवत सुरुवात महाराजांनी केली. प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेवेळी या संस्थेचे उद्देश महाराजांनी स्पष्ट करताना प्राचीन हस्तलिखितांचे अद्ययावत ग्रंथालय विकसित करणे, प्राच्यविद्येच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देणे, धर्म आणि तत्वज्ञानाची प्राचीन व मौल्यवान संपत्ती जतन करणे, संस्कृत आणि इतर प्राचीन भाषांमधील असल साहित्य प्रकाशित करून प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासाला साधने उपलब्ध करून देणे, तसेच भाषांतर शाखेच्या माध्यमातून सर्व विषयातील प्रमाणभूत ग्रंथ अनुवादित करून वेगाने बदलणाऱ्या आधुनिक जगात आपल्या देशाला योग्य स्थान मिळवून देणे ही उद्दिष्ट समोर ठेवली होती. मध्यवर्ती वाचनालयातील संस्कृत विभागाचे प्रमुख चिमणलाल दलाल यांना प्राच्यविद्या संस्थेचे प्रथम संचालक होण्याचा मान मिळाला. यानंतर प्राच्यविद्या संस्थेचे प्रमुख 4 विभाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये हस्तलिखितांचा संग्रह, छापील प्रकाशित पुस्तके, भाषांतर विभाग आणि समीक्षित आवृत्ती विभाग. हस्तलिखितांचा संग्रह यामध्ये बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेत सध्या 31,000हून अधिक हस्तलिखितांचा संग्रह आहे. यामध्ये सर्व विषयांची निरनिराळ्या लिपीत लिहिलेली 27 विषयांवरील हस्तलिखिते उपलब्ध आहेत. बहुतांश हस्तलिखिते देवनागरीत असली तरी संस्कृतसह मराठी, गुजराती अशा अन्य 8 लिपीतील हस्तलिखिते या ठिकाणी उपलब्ध आहेत. हस्तोद्योगातील कागद, पट्ट, भुर्जपत्र, ताम्रपत्र, ताडपत्र इत्यादी प्रकारची हस्तलिखिते देखील या ठिकाणी पाहाव्यास मिळतात. अलीकडच्या काळात इतर संस्थांमधून महत्वाच्या हस्तलिखितांच्या छायांकित प्रती मिळवून हा ग्रंथ अधिक समृद्ध झाला आहे. हस्तलिखितांच्या फोटोप्रती तयार करणे हे एक महत्वाचे काम असते. यासाठी 1923 मध्ये बडोदा प्राच्यविद्या संस्थेने
अमेरिकन बनावटीचा छायांकनाचा कॅमेरा या ठिकाणी उपलब्ध करून दिला. भारतात 1940 पर्यंत ग्रंथालयांना हे तंत्रज्ञान परिचित नव्हते. हे मशीन दिवसाला 100 ताडपत्रावरील हस्तलिखितांच्या फोटोप्रती करून देत असे. अगदी 1945 पर्यंत हे मशीन उत्तम सेवा देत होते. अभ्यासकांना हव्या त्या हस्तलिखितांच्या छायांकित प्रती देण्याची व्यवस्था येथे करण्यात आली होती. येथे उपलब्ध असलेल्या पोथ्यांमध्ये महाकाव्य, वेद, पुराणे, स्मृती, धर्मशास्त्र, काव्यशास्त्र, व्याकरण, साहित्य, ज्योतिष, दर्शनशाखा, कामशास्त्र, छंदशास्त्र, वास्तू, शिल्पकला, तंत्रके वाङ्मय, बौद्ध वाङ्मय, संगीत यासारख्या विविध विषयांवरील पोथ्या येथे उपलब्ध होत्या. युजीसीच्या आर्थिक सहाय्याने बहुतांशी हस्तलिखितांचे व दुर्मिळ पुस्तकांचे 2010 ते 11 दरम्यान प्रथमीय संगणकीयकरण झाले. प्राच्यविद्या संस्थेच्या ग्रंथालयाची सेवा विनामूल्य उपलब्ध होती. प्राच्यविद्या संस्थेतील वस्तू, चित्रे, हस्तलिखिते इत्यादींचे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी उपलब्ध होणे हे या संस्थेचे खास वेगळेपण सांगता येईल. अगदी अलीकडचा संदर्भ म्हणजे 2019 मध्ये राम जन्मभूमी निश्चित करण्याच्या खटल्यात अलाहाबाद हायकोर्टात वाराणसीच्या श्रीराम जन्मभूमी पुनरुद्धार समितीने जे अयोध्या महात्म्याचे हस्तलिखित पुरावा म्हणून सादर केले ते 1927 पासून बडोदा प्राच्यविद्या संस्थेत संरक्षित करण्यात आले होते. हे 364 वर्षांपूर्वीचे हस्तलिखित आहे. पुढे प्राच्यविद्या संस्थेच्या हस्तलिखित संग्रहाच्या 4 सूची अन अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ मॅन्युस्क्रिप्ट इन ओरिएंटल इन्स्टिट्यूट या पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आल्या. त्यामध्ये एकूण 25,000 पोथ्यांचे विवरण करण्यात आले. पुढे 1880च्या दशकात मराठीमध्ये स्वतंत्र संशोधकीय लेखन करणारे लेखक फारच कमी असल्यामुळे जगातील आधुनिक ज्ञान आपल्या प्रजेला मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणून महाराज भाषांतराकडे पाहू लागले. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात भाषांतराचे महत्व जाणणारे महाराजा सयाजीराव यांचे भाषांतरासंदर्भातील कार्य लक्षात घेऊन मातृभाषेला ज्ञानभाषा करणाऱ्या या दुष्ट राजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे अनिवार्य ठरते. 1887 मध्ये महाराज जेव्हा आपल्या पहिल्या परदेशवारीवर युरोपला गेले तेव्हा तेथून त्यांनी कॅसलचे डिक्शनरी ऑफ कुकरी हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे आदेश दिवानांना दिले होते. महाराजांनी भाषांतर शाखेची पायाभरणी 1888 पासून सुरू केली होती. शास्त्रीय शिक्षणाची पुस्तके गुजराती भाषेत तयार करण्यासाठी 1888 मध्ये महाराजांनी 50,000 रुपये मंजूर केले होते आणि याची जबाबदारी टी.के. गज्जर यांच्यावर सोपवली होती. गज्जर यांनी विविध तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयांची पुस्तके गुजराती व मराठी अशा देशी भाषेतूनच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी श्री सयाजी ज्ञानमंजुषा ही शास्त्रीय ग्रंथमाला सुरू केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक अडचणी दूर होऊन प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान त्यांना सहजरित्या उपलब्ध होऊ लागले. त्यामालेत बाळाजी प्रभाकर मोडक यांच्या सृष्टीशास्त्र किंवा पदार्थ विज्ञानशास्त्र या ग्रंथांमध्ये ध्वनिशास्त्र व प्रकाशनशास्त्र या 2 शास्त्रांचे वर्णन केले आहे. या 2 शास्त्रांवरील मूलभूत सिद्धांत असणारा हा मराठीतील पहिलाच ग्रंथ आहे. या पुस्तकांमध्ये ठिकठिकाणी आकृत्यांचा समावेश करून सोप्या पद्धतीने सिद्धांतांची मांडणी केली आहे. 1893 मध्ये संस्थानातर्फे विद्वान लेखन नोकरीत ठेवून त्यांच्याकडून ग्रंथलेखनाचे काम करून घेण्याची व्यवस्था केली. 1908 मध्ये विद्याधिकारी खात्याच्या देखरेखीखाली महाराजांनी भाषांतर शाखा नवीन पद्धतीवर स्थापन केली. इंग्रजी ग्रंथांप्रमाणेच संस्कृत भाषेतील उत्तम आणि दैनंदिन उपयोगाच्या पुस्तकांचे मराठी भाषांतर करण्यास सुरुवात केली. यासाठी श्रावण मासास दक्षिणेपैकी 5,500 रुपये दिले. नंतर याच निधीतून धर्मशास्त्रावरील पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी वार्षिक 10,000 रुपये खर्च करण्याचा हुकूम महाराजांनी काढला. 1909 मध्ये बडोद्यात झालेल्या साहित्य संमेलनाचे नाव महाराजांनी मराठी साहित्य संमेलन असे नामकरण केले. मुंबई येथील वनस्पती शास्त्रज्ञ आणि लेखक
R.K. कीर्तीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे कीर्तीकर हे मराठी साहित्य संमेलनाचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष होते. सयाजीराव महाराजांनी संमेलनात प्रत्यक्ष भाग घेतानाच साहित्य प्रकाशनाच्या कार्यकर्त्या 2 लाख रुपयांचा स्वतंत्र निधी बाजूला काढून त्या रकमेच्या व्याजातून ग्रंथ प्रकाशनाचे कार्य अव्याहत चालू ठेवले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 70 कोटीहून अधिक भरते. तेव्हापासून भाषांतर शाखा नियमितपणे काम करू लागली व तिच्या मार्फत श्री सयाजी साहित्यमालेतून विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित होऊ लागली. 1931 मध्ये भाषांतर शाखा प्राच्यविद्या संस्थेशी संलग्न करण्यात आली. 1932 मध्ये भाषांतर शाखेसाठी 1.5 लाख रुपये खर्च केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 31 कोटी 21 लाखांहून अधिक भरते. भाषांतरित ग्रंथांचे प्रकाशन मुख्यतः 6 ग्रंथमालांतून केले जात होते. यामध्ये श्री सयाजी साहित्यमाला प्रौढांसाठी, श्री सयाजी बालज्ञानमाला किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी, श्री सयाजी ग्रामविकासमाला ग्रामविकास कामांसाठी, मातोश्री जमनाबाई स्मारक ग्रंथमाला महिलांसाठी, श्री शिशुजन्माला बालकांसाठी, द महाराजा सयाजीराव मेमोरियल लेक्चर सिरीज या ग्रंथमाला महाराजांनी सुरू केल्या. पाकशास्त्र ग्रंथमाला काढून पाश्चिमात्य पाकशास्त्र व सूत्रशास्त्र हे मोठे ग्रंथ, तसेच भोजन दर्पण कला, पाक शिक्षण, सयाजी पाकरत्नाकर, महाराष्ट्रीय स्वयंपाक, पदार्थावर लागणाऱ्या जिन्नसांचे पुस्तक, पदार्थावर आकारांचे पुस्तक यासारखे पुस्तक महाराजांनी पाकशास्त्र ग्रंथमालेतून प्रकाशित केले. त्याचबरोबर दक्षिणा खंडातून आचार मयूर, शंकर मोरो रानडे यांचा दानचंद्रिका, भिकाचार्य ऐनापुरी यांचा प्रायश्चित्तमुख हे ग्रंथ प्रकाशित केले. श्री सयाजी साहित्यमालेत याचबरोबर रियासतीचे 3 भाग, सुधारणा आणि प्रगती, दिगनिकाय, सनई वादन पाठमाला, संस्कृत वाङ्मयाचा इतिहास, मुंबई इलाख्यातील जाती यासारखे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद 1933 मध्ये बडोद्यात भरलेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या संस्थेचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. प्राच्यविद्येच्या प्रचारासाठी 1919 मध्ये पुणे येथे पहिली अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद आयोजित करण्यात आली होती. आजपर्यंत अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेची 50 अधिवेशने भारताच्या विविध प्रांतात संपन्न झाली आहेत. भारतीय प्राच्यविद्येला बडोद्याने दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणजे 27 डिसेंबर 1933 ची अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद बडोद्यात आयोजित करण्यात आली होती. ही परिषद सर्वाधिक यशस्वी ठरली. बडोद्यातील या परिषदेला 1400 पानांचा कार्य अहवाल 1935 मध्ये बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला. ही परिषद भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या इतिहासावरील अत्यंत यशस्वी परिषद मानली जाते, कारण भारताबरोबरच जगभरातून 387 प्राच्यविद्या पंडित या परिषदेला हजर होते. या परिषदेत 250 शोधनिबंध सादर करण्यात आले होते. अगोदरच्या 6 अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेतील सहभागांचा विक्रम ओढणारा हे आकडे होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी महाराजांनी केलेले भाषण महाराजांची याबाबतची भूमिका आणि दृष्टी व्यक्त करते. महाराज म्हणतात, काही नाही तरी 18 वर्षांपूर्वीच म्हणजे सन 1915 मध्ये मी आमच्या शास्त्री पंडितांना सांगितले होते की तुम्ही पाश्चिमात्य विद्वानांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करा, आपले दृष्टी क्षेत्र अधिक व्यापक करा आणि ऐतिहासिक दृष्ट्या विचार करण्यास शिका. थोडक्यात सांगायचे तर मी त्यांना सुचवले होते की तुम्ही आधुनिक बना व समाजाचे तुम्ही उपयुक्त घटक आहात असे सिद्ध करा. ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती संवर्धन या क्षेत्रातील भारतीय मानदंड म्हणजे महाराजा सयाजीराव होते. अशा कामाला सक्रिय सहभागाबरोबरच नैतिक पाठिंबा आणि भक्कम आर्थिक सहाय्य देण्याचे त्यांचे धोरण जगप्रसिद्ध आहे. यामुळे या परिषदेचे अध्यक्ष प्राच्यविद्या पंडित डॉक्टर काशीप्रसाद जयस्वाल यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाराजांना राजा भोजची उपमा दिली. जयस्वाल पुढे म्हणतात, आजचे अधिवेशन महाराज गायकवाड अथवा अर्वाचीन काळचे राजा भोज यांच्या उदार आश्रयाखाली भरत आहे. ही गोष्ट इतिहासात चिरस्मरणीय अशीच मानली जाईल. भोज राजाच्या राज्याप्रमाणेच
महाराजांच्या राज्यातील अशिक्षित मनुष्य क्वचित आढळेल. भोजराजाने प्राचीन हिंदू वाङ्मयातील अमूल्य ग्रंथ तत्कालीन लोकांना आपल्या प्रबंधांच्या व कोश ग्रंथांच्या द्वारा उपलब्ध करून दिले. तेच कार्य महाराजही आपल्या गायकवाड ओरिएंटल सिरीजच्या माध्यमातून मधील ग्रंथांद्वारे करीत आहेत. हिंदू संस्कृतीच्या उन्नतीसाठी अनेक सभा, परिषदा, चर्चा वगैरे साधनांनी ते प्रयत्न करीत आहेत. यातील अलीकडील प्रयत्न म्हणजे त्यांनी केलेले शिकागो येथील सर्व धर्म परिषदेपुढील अध्यक्षीय भाषण होय. त्यांच्या राज्यातील दर एक गावात पुस्तके मिळू शकतात व त्यांच्या राजधानीत दर हिंदुस्थानातील मोठमोठ्या ग्रंथसंग्रहांपैकी एक ग्रंथसंग्रह आहे. त्या राज्यातील पाटण शहरात जैन हस्तलिखित ग्रंथांचा फार मोठा संग्रह आहे. अशा गुणांनी युक्त असलेला अधिपती हा राजांचा व प्राच्यविद्या परिषदेच्या आश्रयदात्यांचा आदर्श आहे. जयस्वाल यांनी महाराजांबद्दल काढलेले वरील उद्गार ही स्तुतिसुमने नसून महाराजांनी या क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामाचा गौरव आहे. या परिषदेसाठी महाराजांनी 10,000 रुपयाचे अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे या परिषदेचा अहवाल छापण्यासाठी स्वतंत्रपणे 3,000 रुपये दिले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 2,48,40,40,000हून अधिक भरते. आज लोकांना अविश्वसनीय वाटेल इतके दातृत्व महाराजांचे होते. ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा साईरावांचा ध्यास यातून स्पष्टपणे दिसून येतो. या परिषदेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रम संपल्यावर व दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी विविध विषयांच्या शाखासभा भरत होत्या. त्यांना हजर राहून महाराजांनी आपली ज्ञानलालसा व्यक्त केली. या शाखात पुराण संशोधन, वैदिक संस्कृत, मानवशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, तुलनात्मक भाषाशास्त्र, ललित कला, अवेस्ता, अरेबिक, फारशी, गुजराती, मराठी व हिंदी या अर्वाचीन भाषा इत्यादी विविध विभाग होते. यावरून या परिषदेच्या व्यापक स्वरूपाची कल्पना येते. याशिवाय अनेक विषयांवरील व्याख्याने, संस्कृतातून चर्चा करणारी पंडित परिषद, संस्कृत नाटकांचा प्रयोग, उर्दू काव्यरचनेची चढाओढ करणारा मुशायराचा समारंभ यासारखे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात होते. यानंतर भांडारकर प्राच्यविद्या आणि महाराजा सयाजी यांचे नाते आपण पाहतो. महाराष्ट्रातील विद्वानांच्या नव्या पिढीला पुण्याचे भांडारकर प्राच्यविद्या म्हणजे परिचित आहे. भारतातील अग्रगण्य आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या संस्थेच्या पायाभरणीत सयाजीरावांचे आर्थिक आणि बौद्धिक योगदान आहे हे महाराष्ट्राला परिचित नाही. 1917 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे संकल्पक डॉक्टर श्रीपाद बेलवलकर हे ही संस्था स्थापन करण्याची कल्पना घेऊन 1916 मध्ये महाराजांना भेटले होते. या भेटीमागचे कारण म्हणजे आर्थिक सहाय्य मिळवणे हेच होते. या संदर्भात बेलवलकर म्हणतात, प्राचीन शास्त्राचे आणि वाङ्मयाचे चिकित्सक दृष्ट्या संशोधन करण्याच्या पद्धतीचा अभ्यास अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीत पूर्ण करून स्वदेशी आल्यानंतर थोड्याच दिवसांनी पुणे येथे गुरुवर्य डॉक्टर सर रामकृष्ण गोपाल भांडारकर यांच्या नावाने व त्यांच्या 80व्या वाढदिवसाचे प्रसंगी एक प्राच्यविद्या मंदिर स्थापन करण्याचा मी आणि माझ्या सहकारी मित्रांनी इसवी सन 1915च्या मे महिन्यात उपक्रम केला. त्या निमित्ताने 1916 साली आम्ही श्रीमंत सरकारास पत्र पाठवून मुलाखतीची याचना केली होती. त्या पत्रास आलेल्या उत्तरात आपण अवश्य यावे, श्री सरकारांना आपल्या भेटीने आनंद होईल, पण महाराजांना आपल्या संस्थानात आपण वर्णन केल्यासारखीच एक संशोधन संस्था स्थापवायची असल्याने आपण इकडून द्रव्यदृष्ट्या मदतीची अपेक्षा करू नये असे लिहिले होते. आपल्या संस्थानात नवीन धर्तीच्या निरनिराळ्या संस्था उभारण्यात श्री गायकवाड महाराजांची कीर्ती आम्ही पूर्वीच ऐकलेली असल्याने निदान आम्ही योजलेल्या संस्थांपेक्षा बडद्यात होऊ घातलेल्या संस्थेत विशेष कोणकोणत्या योजना असतील त्यांची माहिती तरी करून घ्यावी या उद्देशाने माझे सहकारी मित्र परमलोकवासी डॉक्टर गुन्हे व महाराज सरकारांच्या निमंत्रणाप्रमाणे बडोद्यास गेलो व तेथे सुमारे अर्धा तास सरकारी मुलाखत झाल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून विद्याधिकारी व इतर तज्ञ विद्वानांशी विचारविनिमय केला.
मुलाखतीवरून रिसर्च इन्स्टिट्यूट अथवा संशोधन संस्था म्हणजे काय, तिने काय कार्य केले पाहिजे व त्यास कोणकोणती साधने लागतील त्याची महाराजास बरीच परिपूर्ण कल्पना होती, याबद्दल आमची खात्री पटली. यावेळी महाराजांशी झालेल्या चर्चेत बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेच्या तयारीची बेलवलकरांना कल्पना आली. तसेच बडोद्यात प्राच्य या दृष्टीने झालेले काम त्यांना पाहता आले. त्या संदर्भात बेलवलकर पुढे म्हणतात, बहुतेक ज्योतिष, आयुर्वेद सुद्धा सर्व शास्त्रांच्या अध्ययनाची तेथे सोय आहेच. शिवाय प्राकृत, पाली आणि जैन व बौद्ध तत्वज्ञान यांच्या शाखांचाही महाविद्यालयात अंतर्भाव केलेला आहे. त्यांना संपूर्ण शाखांचा अभ्यास जमणार नाही. अशांना मध्यम प्रतीचा अभ्यासक्रम देखील ठेवला आहे. त्याचप्रमाणे पाश्चात्य पद्धतीने संस्कृत शिकणाऱ्यांनाही जरुरीप्रमाणे विवक्षित शास्त्रांचे अध्ययन करण्याची सोय केली आहे. त्या हेतूने बेलवलकरांनी महाराजांची भेट घेतली होती. तो हेतू पूर्णतः साध्य झाला नसला तरी त्यांना निराश होऊन परतावे लागले नाही. या संदर्भातील हकीकत सांगताना बेलवलकर म्हणतात, निबंधाच्या प्रारंभी निर्दिष्ट केलेल्या कारणांकरिता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराला जरी महाराजांनी केवळ 1000 रुपयांची देणगी दिली असली तरी वरील कार्याला संस्थानातून दर साल रुपये 500 ची मदत आजतागत होत आहे. त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण म्हणजे हिंदुस्थानात दर 2 वर्षांनी भरणारी ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्सची अधिवेशने होत असतात. संस्थानातून अधिवेशनास नियमित देणगी देण्यात येते. व पुढले म्हणजे 7वे अधिवेशन खुद्द बडोद्यातच भरवायचे आहे. सध्याच्या शास्त्रीय युगात ज्या विद्येची चांगली निगा कोठेही फारशी होत नाही व हेटाने मात्र प्रत्ययी होत आहे, अशा या गिरवाण विद्येच्या उत्कर्षाकरिता तिच्यामध्ये कालक्रमानुसार दोष काढून टाकून तिची बळकट पायावर पुनश्च प्रतिष्ठापना व्हावी म्हणून दर्शवलेल्या अनेक मार्गांनी श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत यशस्वी प्रयत्न होत असलेले पाहून सध्याच्या निराशमय युगात सुद्धा मनास क्षणभर भाविक कालाबद्दल आशेचा ओलावा वाटतो. 22 मार्च 1933 मध्ये सयाजीरावांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला भेट दिली. त्यावेळी दिलेल्या भेटीत महाराजांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना महाराजांनी केलेल्या भाषणात महाराज म्हणतात, कोणी कितीही नव्या मताचा असला तरी जुन्या राष्ट्रीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा त्याने सांभाळलाच पाहिजे. हे कार्य संशोधनानेच होत असते. राजलोक स्वतः विद्वान किंवा संशोधन शास्त्रात निपुण नसतील, परंतु त्यांना या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे. तुमच्या संस्थेत चाललेले प्रचंड काम पाहून मला फार संतोष झाला व मी तुमच्या कार्याबद्दलची माझी अनुभूती कोणत्या ना कोणत्या रीतीने प्रकट करेन. महाराजांनी 1916 मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेसाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत केली. पुढे 1916 पासून 1940 पर्यंत एकूण 24 वर्षे वर्षाला 500 रुपयाचे वर्षासन सुरू करून 12,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य महाराजांकडून केले. 1922 मध्ये या संस्थेला महाराजांनी महाभारतावरील संशोधनासाठी 5,500 रुपये दिले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 18,500 रुपये आर्थिक सहाय्य केले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम 4,58,62,000 इतकी भरते. परंतु संस्थेच्या उभारणीत पायाभूत योगदान असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे आश्रयदाते म्हणून सयाजीरावांचा फोटो सुद्धा या संस्थेत आपल्याला आढळत नाही. याचे नवल वाटते. 1949 मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठाची स्थापना झाली. याच वर्षी प्राच्यविद्या संस्था महाराजा सयाजीराव विद्यापीठाची संलग्न करण्यात आली. यानंतर या संस्थेचे कार्यक्षेत्र पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले. यामध्ये अमूल्य आणि दुर्मिळ अशा 30,000 हस्तलिखित पोथ्यांचे संवर्धन, अभिवृत्ती व सूचीकरण करणे, या हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करणे, या हस्तलिखितांचे तज्ञांकडून संशोधन व संपादन करून गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये प्रकाशित करणे, रामायण व पुराणांच्या संशोधित आवृत्त्या प्रकाशित करणे, जर्नल ऑफ ओरिएंटल इन्स्टिट्यूट व स्वाध्याय यांचे नियमित प्रकाशन करणे, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ओरिएंटल सिरीज मध्ये लघु पुस्तकांचे प्रकाशन करणे,
आणि विविध ग्रंथमालांमध्ये दुर्मिळ पुस्तकांचे प्रकाशन करते. 1949 मध्ये जेव्हा महाराजा सयाजीराव विद्यापीठाशी बडोदा प्राच्यविद्या संलग्न करण्यात आली, त्याच वर्षी रामायणाच्या संपादित आवृत्त्यांच्या प्रकाशनाच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले होते. 1950 ते 1975 या एकूण 25 वर्षात या संपादनाचे काम सुरू राहिले. यासाठी जगभरातील 2000 पांडुलिपींचा संग्रह करण्यात आला. या प्रकल्पामुळे संपूर्ण महाराजा सयाजीराव विद्यापीठाने जागतिक मान्यता मिळवली. यातील द बालाकांड हा पहिला खंड 1960 मध्ये प्रकाशित झाला. दुसरा खंड द अयोध्याकांड हा 1962 मध्ये, तर द अरण्यकांड हा तिसरा खंड 1963 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर द किष्किंधाकांडम हा चौथा ग्रंथ 1965 मध्ये व द सुंदरकांड हा पाचवा खंड 1966 मध्ये आणि द युद्धकांड हा सहावा खंड 1971 मध्ये प्रकाशित करण्यात आला. आणि या खंडातील सातवा आणि अखेरचा खंड उत्तराखंड हा 1975 मध्ये प्रकाशित करण्यात आला. कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट गोल्डमन यांनी बडोदा प्राच्यविद्या संस्थेने प्रकाशित केलेल्या रामायणाच्या या संपादित आवृत्त्यांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यानंतर सुकन्या आगाशे यांनी 2014 मध्ये लिहिलेल्या द सर्च फॉर रावणाज लंका द जिओग्राफी ऑफ वाल्मिकी रामायण या संशोधन ग्रंथाचा मूळ आधार म्हणून रामायणाच्या द वाल्मिकीज रामायण या बडोदा आवृत्तीचा आधार घेतला आहे. या ग्रंथाचे वेगळेपण असे होते की या ग्रंथात रावणाची लंका म्हणजे मध्य प्रदेश असल्याचा सिद्धांत मांडला. प्राचीन भारताच्या अधिकारी इतिहास संशोधक रोमिला थापर यांनी आगाशे यांच्या या मांडणीची दखल घेत तिचे महत्व अधोरेखित केले आहे. बडोदा प्राच्यविद्या संस्थेने काही नियतकालिके सुरू केली होती. यामध्ये 1951 मध्ये इंग्रजी भाषेत जर्नल ऑफ ओरिएंटल इन्स्टिट्यूट हे नियतकालिक सुरू केले होते आणि 1962 मध्ये गुजराती भाषेत स्वाध्याय हे नियतकालिक सुरू केले होते. आज अखेर प्राच्यविद्या संस्थेने गायकवाड ओरिएंटल सिरीज मध्ये 187, श्री सयाजी साहित्य मालेत 380, श्री सयाजी ग्राम विकास मालेत 86, मातोश्री जमनाबाई स्मारक ग्रंथमालेत 8, श्री सयाजी बालज्ञान मालेत 213, श्री सयाजी शिशु ज्ञान मालेत 8, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ओरिएंटल सिरीज मध्ये 25, क्रिटिकल एडिशन ऑफ रामायण मध्ये 7 आणि क्रिटिकल एडिशन ऑफ विष्णू पुराण मध्ये 2 आणि क्रिटिकल एडिशन ऑफ मार्कंड पुराण यामध्ये 2 असे एकूण 868 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आजपर्यंत 868 पेक्षा अधिक विविध भाषा, संस्कृती, धर्म, ज्ञान, विज्ञान, इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्व, संगीत, कृषी, ग्रामविकास, स्त्री जीवन, आरोग्य, पौराणिक पात्रे, ऐतिहासिक, शूरवीर, संत चरित्र इत्यादींचे प्राचीन व अर्वाचीन समाजोपयोगी विषयांवरील प्रकाशने या संस्थेत केली जात आहे. आज सुद्धा प्रतिवर्षी या विभागाद्वारे विविध पुस्तके प्रकाशित केली जातात. जगातील सर्वोत्तम काम करण्याचा महाराजांच्या कार्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून महाराजांनी प्राच्यविद्येतील कामगिरी भारताचा सन्मान वाढवणारे आहे. प्राच्यविद्या विभागाशी जवळचे नाते असणारा विभाग म्हणजे पुरातत्व विभाग. ज्या प्रकारे आपण प्राच्यविद्या संस्थेची माहिती घेतली त्याला पूरक म्हणून बडोद्यातील पुरातत्व विभागाचे कामकाज याला जोडून अभ्यासणे अधिक समर्पक होईल. बडोद्यातील पुरातत्व विभाग 1888 मध्ये महाराजा सयाजीरावांनी बडोदा संस्थानातील महत्वाच्या विविध स्मारकांचे संवर्धन करण्याच्या भूमिकेतून भारताच्या पुरातत्व खात्यातील उच्च पदस्थ अधिकारी डॉक्टर बर्जेस आणि कझन यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण करून घेतले. पुढे त्या सर्वेक्षणावरून संस्थानातील महत्वाच्या स्मारकांचे
महत्व सांगणारे 2 ग्रंथ तयार केले. हे ग्रंथ बडोदा संस्थांच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आले. त्यापैकी त्यांनी 1888 मध्ये द अँटिक्विटीज ऑफ दाभोई, तर 1903 मध्ये द आर्किटेक्चरल अँटिक्विटीज ऑफ नॉर्थ गुजरात हा ग्रंथ प्रकाशित केला. 1933 साली अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद आयोजित केली होती. या परिषदेत पुरातत्व खात्याची गरज ओळखून बडोदा संस्थांसाठी स्वतंत्र पुरातत्व विभागाची स्थापना करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यानुसार पुढे लगेचच 1934 मध्ये बडोद्यात पुरातत्व विभागाची स्थापना करण्यात आली. या पुरातत्व खात्याच्या कामकाजाचे कामकाज मुख्यतः 3 टप्प्यात सुरू होते. त्यामध्ये स्मारकांचे संवर्धन आणि दुरुस्ती करणे, पुरातत्वीय उत्खनन आणि संशोधन करणे आणि स्मारकांची यादी करणे. 1941 मध्ये पुरातत्व विभागातर्फे पुरातत्व विभागाची 3 विभागीय संस्मरणे गायकवाड आर्किओलॉजिकल सिरीज मध्ये प्रकाशित केली. या 3 संस्मरणिकांपैकी एक इंडियन पॅट्रिआर्कल आर्ट्स अँड डेव्हलप्ड इन बुक्स इलिस्ट्रेशन ही आहे. या पुस्तकात विविध चित्रांच्या सहाय्याने वर्णन केले आहे. पुढे अशोकन रॉक्स एट गिरनार, रुन्स ऑफ दाभोई और एन्शंट गर्भावती. यानंतर 1939 मध्ये महाराजा प्रतापसिंह यांनी श्री प्रतापसिंह महाराजा राज्याभिषेक ग्रंथमाला ही ग्रंथमाला सुरू केली. याबरोबरच इम्पॉर्टंट इन्स्क्रिप्शन फ्रॉम द बरोदा स्टेट, मेमरी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन, इन्व्हेस्टिगेशन इनटू प्रीहिस्टॉरिक आर्किओलॉजी ऑफ गुजरात, टू मुस्लिम इन्स्क्रिप्ट हे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. याबरोबरच पुरातत्व विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांवर आधारित 1934-35 आणि 35-36 तसेच 36-37 आणि 37-38 चा वार्षिक अहवाल देखील पुरातत्व विभागाने प्रकाशित केला होता. अभ्यासकांना व सर्वसामान्य लोकांना या अहवालाचा उपयोग व्हावा हा त्यामागील हेतू होता. बडोद्यातील पुरातत्व शास्त्रावर आधारित 1957 मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठात R.N. मेहता यांनी आर्किओलॉजी ऑफ बरोदा, ब्रोच अँड सुरत डिस्ट्रिक्ट अप टू 1300 हा PhD प्रबंध केला आहे. बडोद्याच्या प्राच्यविद्येचे तुलनात्मक वेगळेपण तत्कालीन भारताच्या विविध प्रांतात कार्यरत असणाऱ्या इतर 12 प्राच्यविद्या संस्थांशी बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेची तुलना केली असता सयाजीरावांनी या संस्थेच्या माध्यमातून प्राच्यविद्या संस्थेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याचे वेगळेपण आपल्या लक्षात येते. बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही बुद्ध धर्मावरील सर्वाधिक मूळ ग्रंथ प्रकाशित करणारी संस्था आहे. सयाजीरावांनी या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदांना आर्थिक सहाय्य केले होते. 27 विषयांच्या हस्तलिखितांचा संग्रह असणारी बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही आधुनिक भारतातील आज अखेरची एकमेव प्राच्यविद्या संस्था आहे. 10 ग्रंथमाला प्रकाशित करणारी बडोद्याची प्राच्यविद्या संस्था ही आधुनिक भारतातील आज अखेरची एकमेव प्राच्यविद्या संस्था आहे. पंजाबच्या विश्वेश्वरानंद विश्वबंधू इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत इंडोलॉजिकल स्टडीज संस्थेच्या 3 ही ग्रंथमाला 1950 नंतर सुरू झाल्या आहेत. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्था ही रामायणावरील समीक्षात्मक ग्रंथमाला सुरू करणारी आधुनिक भारतातील पहिली प्राच्यविद्या संस्था आहे. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेमार्फत विष्णू पुराण व मार्कंडेय पुराण या पुराणांवरील समीक्षित ग्रंथमाला सुरू केल्या होत्या. अशी ग्रंथमाला सुरू करणारी भारतातील ही पहिली प्राच्यविद्या संस्था आहे. पंजाबच्या विश्वेश्वरानंद विश्वबंधू इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत इंडोलॉजिकल स्टडीज या संस्थेकडून वैदिक ग्रंथावरील समीक्षात्मक ग्रंथ प्रकाशित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आपल्या संग्रहातील हस्तलिखिते, वस्तू, चित्रे इत्यादींचे प्रदर्शन जिज्ञासूंना मोफत उपलब्ध करून देणारी बडोदा प्राच्यविद्या संस्था ही भारतातील पहिली प्राच्यविद्या संस्था आहे. बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेतील हस्तलिखिते
संशोधकांना मुक्तपणे उपलब्ध होती. बडोद्यापाठोपाठ स्थापन झालेल्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्था आणि कलकत्ता येथील संस्कृत साहित्य परिषद या संस्थांनी स्वतःसमोरील बडोद्याच्या या आदर्शाचे अनुकरण करत आपल्या संग्रहात हस्तलिखिते संशोधकांना उपलब्ध करून दिली आहे. संशोधक व वाचकांना हस्तलिखितांच्या फोटोप्रती मोफत उपलब्ध करून देणारी आधुनिक भारतातील आजकेची एकमेव प्राच्यविद्या संस्था ठरते. ज्याला आपण झेरॉक्स म्हणतो, त्या फोटोप्रतीचे तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने वापरात आणले. 1784 मध्ये स्थापन झालेल्या कलकत्ता येथील एशियाटिक सोसायटी या जगप्रसिद्ध संस्थेचे सदस्यत्व सुरुवातीच्या काळात युरोपीय लोकांपुरते मर्यादित होते. या संस्थेने स्थापनेनंतर 35 वर्षांनी 1829 पासून भारतीयांना सदस्यत्व देण्यास सुरुवात केली. या उलट बडोदा प्राच्यविद्या संस्थेच्या स्थापनेपासून संशोधक व वाचकांना प्रवेश दिला जात होता. सयाजीरावांनी आपल्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम या धोरणाला अनुसरून प्रत्येक क्षेत्रात जे मानदंड निर्माण केले आहेत ते आजही भारतात मानदंड म्हणूनच विचारात घ्यावे लागतात. एवढे पायाभूत काम महाराजांनी आपल्या 58 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत केले. प्राच्यविद्येसारख्या क्षेत्रात महाराजांनी केलेल्या कामाचे भारतातील इतर प्राच्यविद्या संस्थांच्या कामाशी तुलना करून काढलेले वरील निष्कर्ष विचारात घेता बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेने महाराजा सयाजीरावांच्या नेतृत्वाखाली केलेले काम किती मूलभूत होते याची प्रचिती येते. अगदी आजची भारतातील अग्रगण्य भांडारकर इन्स्टिट्यूट जरी विचारात घेतली तरी बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्था ही भारतातील सर्वात प्रयोगशील, सर्वसमावेशक आणि रचनात्मक काम करणारी सर्वोत्तम प्राच्यविद्या संस्था असल्याचा सिद्धांत प्रस्थापित होतो. धन्यवाद.